पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस कोसळलेला आहे। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलंय। सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। कोंढव्यातील अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे नुकसान झालंय। कोंढव्यात 10 दुचाकी गाड्या वाहून गेल्या। ही दृश्य आपण बघतोय। कोंढव्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। प्रचंड मोठा प्रवाह हा पाण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसरं म्हणजे दुकानांमध्ये रस्त्यावर सुद्धा घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पुण्यात रात्री 4 तास झालेल्या अवकाळी पावसाने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्याच ठिकाणी जवळपास 10 ते 12 गाड्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या होत्या आणि त्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं कारण म्हणजे पुणे महापालिका जे दावा करते ते किती बोगस दावे आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। हे पुणे महानगरपालिकेचं ड्रेनेज आहे, ज्या ड्रेनेजवर संपूर्ण कचरा आहे, तिथून पाणी वाहून जायची कुठलीही व्यवस्था नाही आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि दरवर्षीचं हे जे काम आहे ते अशाच पद्धतीनं होतं, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। काय नेमकं झालं होतं? रात्री किती गाड्या गेल्या? 10 से 15 गाड़ी ऐसा बह के चली गई हुई है। हमारा भी गाड़ी पानी में डूब गया है और ये हर बारिश का है। जहाँ बारिश जोर से होता है तो इधर पे पानी हमेशा भरता है। आप लोग कभी भी आओ चेक करो इधर पे, क्योंकि इधर पे ड्रेनेज का काम हुआ है जो कि बराबर नहीं है वो काम। 1-2 घंटे में ही पूरा 1 घंटा बहुत हो गया। आधे घंटा अगर मूसलाधार बारिश होती है तो ये पानी बहुत भरता है। यहाँ पे आकर आप चेक कर सकते हैं कभी। ये जो वॉल बनाया है हमने इसीलिए बनाया है कि पानी अंदर ना आए, लेकिन वो इतना बनाने के बावजूद भी पानी अंदर आता है। वहाँ पे तो आगे तक, मस्जिद के आगे तक के और मस्जिद के अंदर भी जाता है पानी, अंदर जाता है, लोगों के घरों में जाता है, पीछे की गली के अंदर तो लोगों के घर में जाता है, इतना पानी होता है। आपण पाहिलं काल 8:30 वाजता हा सगळा पाऊस सुरू झाला आणि शहरातल्या वेगवेगळ्या धायरी, वडगाव, कोंढवा बुद्रुक, कात्रज या चौकात पावसाने धुमाकूळ घातला आणि पुणे महानगरपालिका जे दावे करते ते किती खोटे आहेत, कारण 80% काम ड्रेनेजचं पूर्णच झालं नाही। हा खरं तर मान्सून पूर्व पाऊस आहे। मान्सून मधल्या पावसाला पुणे महानगरपालिका नेमकं सामोरे कसे जाणार आहे का, असंच नागरिकांना पुन्हा एकदा पाण्याच्या पुरामध्ये आपल्याला गेलेलं पाहावं लागेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।